हॅलो. काल रात्री ना मी रोजमेरीचा स्प्रे बनवला होता. तो माझा संपला होता. मागच्या वेळेस बनवला होता ना, तो संपला होता. मग तो रात्री बनवून घेतला आणि दुसऱ्या दिवसासाठी ना लसूण लागणार होता मला आणि लसूण सोलायला खूप टाईम लागतो. त्यामुळे म्हटलं आहे टाईम, तर मग म्हटलं रात्री सोलून ठेवूया लसूण. आणि परत ना मी 6 वाजता आले कामावरून. मग काय अशी तयार होऊन गेले होते. आज गुलाबी रंग होता साडीबिडी घालून. परत ना आल्यावर चहा वगैरे केला आहे ना आणि बरेच भांडे वगैरे होते. पहिले ते घासून घेतले व्यवस्थित. किचन साफ असताना मग काय काम करण्याची इच्छा होती, स्वयंपाक करण्याची इच्छा होती. पटकन किचन वगैरे साफ करून घेतलं. आणि आज मेनू होता ना मस्तपैकी मसाले भात बनवणार होते आणि पिठलं बनवावं म्हटलं, खूप दिवस झालं बनवलं नाही, आणि बाजरीची भाकरी. मला मसाला भात खायची खूप इच्छा झाली होती आणि सकाळची भाजी होती थोडी वांग्याची भरलेली, त्यामुळे म्हटलं पिठलं बनवा. पिठलं आणि भाकरी खूप छान लागते. मला तर खूप जास्त आवडते. आणि मस्तपैकी मसाले भात बनवला तूप वगैरे टाकून. मला खूप आवडतं तुपाचा भात, म्हणजे बापरे, एक नंबर लागतो. आणि जे होते ना व्हेजिटेबल ते सगळे टाकले मसाला भातामध्ये, कारण की असे तर खात नाही. कमीत कमी मसाला भातामध्ये तर खायला आवडीचं असतं नाही का मसाला भात, त्यामुळे सगळं भाजीपाला चालतो त्याच्यामध्ये. मस्तपैकी मसाला भात वगैरे बनवून घेतला. आणि ह्यावेळेस थोडं वेगळ्या पद्धतीने पिठलं बनवून होती मी. म्हणजे आमच्याकडं ना पिठल्यामध्ये कांदा टाकत नाही, मग ह्यावेळेस मी कांदा वगैरे टाकून करणार होती. म्हटलं बघू कसं होतं आहे. आणि छान झालं होतं पिठलं तसं. आणि मस्तपैकी जेवले. परत भांडे वगैरे घासून घेतले. आणि असं होतं माझा असा दिवस. चलो बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.